कृष्ण भगवंताचा जन्मोत्सव करायचा आहे. कालपर्यंत या ग्रंथाचं महात्म्य पाहिलं. आता नैमिषारण्यामधली असणारी थोडीशी कथा. नैमिषारण्यामध्ये सूत महर्षी उच्च असणाऱ्या आसनावर त्यांना बसवलेलं आहे. शौनकांनी त्यांना प्रश्न विचारला. ते प्रश्न विचारत असताना 5 त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला असणारा जो काही प्रश्न विचारलेला आहे, त्या पहिल्या प्रश्नाचा भाग असा आहे, सांगा कलियुगामध्ये जन्मलेल्या लोकांचं परम कल्याण होईल. कलियुगामध्ये जन्मलेले जे काही लोक आहेत त्यांचं परम कल्याण होईल आणि कल्याण होण्याकरता एकदम ते साधन सोपं असावं. पहा, आजार निघून जावा, त्याला खर्च पण येऊ नये आणि एकदम सोपं असणार औषध असावं. आपण कोणत्या युगामध्ये आता जन्मलेले आहोत? कलियुगामध्ये. आणि कलियुगामध्ये आपण जन्मलेलो आहोत. कलियुगामध्ये प्रश्न विचारला की लोकांचं परम कल्याण होईल, याच्याकरता सोपं साधन सांगा. आता एकदम सोपं साधन सांगतो. सोपे वर्म आम्हा सांगितले संती अन टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. सगळ्यात जर सोपं कोणतं असेल ना, तर सगळ्यात सोपं असणारं साधन हे आहे. हे वर्म सोपं आहे. काय करा, हातामध्ये टाळ घ्या आणि टाळ घेऊन दिंडीमध्ये सहभागी व्हा. टाळ दिंडी घेऊन हाती नाचा. इथं असणार त्या ठिकाणी नाचण्याचं असणारं काम करा. आणि जर तुम्ही हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये तुळशीची माळ, खांद्यावर असणारा पताका आणि अशा स्वरूपामध्ये भगवंताच्या कथा कीर्तनामध्ये मंडपामध्ये जर तुम्ही नाचत असाल, तर लोकांचं परम कल्याण होण्याकरता असणारं हेच एक सोपं साधन आहे. तुका म्हणे साधन सुलभ सुखाच. तुका म्हणे साधन सुखाचे. उपदिष्टे पूर्व पुण्ये परी. उपदिष्टे पूर्व पुण्य परी. उपदिष्टे पूर्व पुण्ये परी. उपदिष्टे पूर्व पुण्ये. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे. सुख सुख
राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. वा. मग राम नामे उपजे आवडी. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं असणारं साधन सांगितलेलं आहे. या ठिकाणी नलगती सायास. तुका मने सोपे आहे सर्वात, त्याचा आवाज कमी कर. शाला तुझा घेतो हाते, शाला तुझा घेतो हाते, शाला तुझा घेतो हाते. ओ तुका म्हणे सोपेस आहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे, शहाणा तो धनी घेतो येथे, शहाणा तो धनी घेतो येथे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्ट पूर्व पुण्ये, परी उपदिष्ट पूर्व पुण्ये, परी उपदिष्ट पूर्व. तुका म्हणे सारे सवे. वा. सोपे शहाणा तो धनी घेतो ए ना तो. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, रे येतो घरा नारायण. वा. कसं आहे, थोडस जरी चित्त असं विचलित झालं ना, तर चित्त विचलित झाल्याचे नंतर प्रमाण सुद्धा आठवत नाही. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न विचारलेला आहे. सांगा, या ठिकाणी अनेक कर्माचं वर्णन असलेली अनेक कर्माचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत, पण आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा, त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चित होईल. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न विचारलेला आहे. शास्त्र भरपूर आहेत, पुराण भरपूर आहेत, पण त्याचं काय करा माहिती, तुम्ही विस्तृत स्वरूपामध्ये आम्हाला सांगू नका. फक्त आम्हाला कसं आहे त्याचं सार पाहिजे आहे, सार. आणि कसं आहे, जेवढ्या आसार गोष्टी आहेत ना, आसार गोष्टीचं काही आम्हाला घेणं देणं नाही, फक्त सार सार आम्हाला त्या ठिकाणी सांगा. आता त्या साराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं ना, पहा, सार सार याच्यामध्ये किती फरक असणार आहे. सुरुवातीला अगोदर दूध आहे, बरोबर. दुधाला गरम केलं, त्याच्यामधलं असणारं जे काही थोडंसं खराब असणारं दूध आहे ते अगोदर जळून जातं, त्याच्यामुळे थोडंसं चांगलं दूध राहणार. त्या दुधावर पुन्हा साय येणार, त्याचं दही